नाश्त्यामध्ये ज्यांना गरमागरम मैसूर बोंडे आवडतात त्यांच्यासाठी ही परफेक्ट हॉटेलची रेसिपी घेऊन आलो आहे। हैदराबादच्या प्रत्येक टिफिन सेंटरच्या बाहेर अक्षरशः हे बोंडे खाण्यासाठी लाईन लागते। बाहेरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आणि टेस्टी, आणि हे बोंडे खाल्ले जातात फल्ली चटणी सोबत। हे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये फल्ली चटणीची एकदम परफेक्ट रेसिपी शेअर करीनच, पण आज बघूया टेस्टी मैसूर बोंडा बनवायची बिलकुल इझी आणि करेक्ट पद्धत। चला सुरुवात करूया। 2 कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे, ज्याचं वजन आहे साधारणपणे 250 ग्रॅम। जर घरी कपचं मेजरमेंट नसेल तर मीडियम साईजची वाटी आपल्याला वापरता येईल। हा मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, हे फार महत्त्वाचं आहे। मी इथे 1/4 कप आंबट दही घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे 60 ग्रॅम। जर आपण दही 2-3 तास बाहेर ठेवलं रूम टेम्परेचरमध्ये तर ते ऑटोमॅटिक थोडं आंबट होतं। तसंच दही आपल्याला पाहिजे। थोडं दही आंबट वापरलं तर हे आणखीन टेस्टी लागतं। ॲक्च्युली 1 टीस्पून जिरा आपल्याला घालायचं आहे, पण फ्राय करायच्या आधी घालायचं। मी चुकून आधी घातले होते जिरे, तुम्ही एंडला घाला। याचं कारण हे आहे की जिरा आपला कलर सोडतो। 1 टीस्पून मीठ घालूया, ज्याचं वजन आहे 8 ग्रॅम। 1 टेबलस्पून घालूया रिफाइंड ऑइल, ज्याचं वजन आहे साधारणपणे 15 ग्रॅम। 1/4 टीस्पूनपेक्षा कमी बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे, ज्याचं वजन असेल 1 ते 1.5 ग्रॅम। 3/4 कप नॉर्मल टेम्परेचर असलेलं पाणी घ्यायचं आहे, ज्याचं वजन असेल 175 ग्रॅम। एका वेळी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायला चालू करूया आणि एकाच डिरेक्शनमध्ये असं मिक्स करत जाऊया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। म्हणून पाणी थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर या मिश्रणाला 2 ते 3 तास रेस्ट द्यायचा असतो। जर ब्रेकफास्टसाठी बोंडे आपल्याला करायचे असतील तर रात्रीच हे पीठ आपल्याला भिजवून ठेवायला लागेल। याची जी कन्सिस्टन्सी असते ना, ही अशीच थोडी स्टिकी असते आणि हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। हे आता झालेलं आहे। आता आपण याला कव्हर करून ठेवूया कमीत कमी 2.5 ते 3 तासासाठी। 3 तासानंतर हाताने याला एकदा परत फेटून घेऊया। 2 ते 3 मिनिटं आणखीन आपण जर याला व्यवस्थित फेटलं ना तर हे आणखीन जाळीदार बनतील, हलके बनतील। मी आज हे बोंडे प्लेन बनवतोय, पण तुम्ही याच्यामध्ये अर्धा इंच आलं बारीक चिरून, नंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून आणि काही गोडलिंबाची पानं चिरून घालू शकता। हे बघा, याला मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। हे बॅटर जेव्हा आपण हातामध्ये घेऊ ना तेव्हा ही जी 2 बोटांमधली गॅप आहे ना, ती थोडीशी दाबल्यानंतर हे असं पडलं पाहिजे। हे बोंडे तेलात सोडायची हीच पद्धत आहे। पहिले हात पाण्यामध्ये बुडवायचा, मग अलगद बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि या 2 बोटाची जी गॅप आहे त्याच्यामधनं थोडंसं दाबून हे बोंडे तेलात सोडायचे। तेलाचं टेम्परेचर मीडियम असलं पाहिजे, खूप जास्ती पण गरम नको। खूप गरम असेल तेल तर वरतून कलर येईल, पण आतमधनं बोंडे कच्चे राहतील। झाऱ्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे बोंडे एक दुसऱ्याला चिटकणार नाहीत आणि रंग पण सगळ्यांना समान येईल, सारखा येईल। मोठ्या बॅचेसमध्ये जेव्हा बोंडे फ्राय होतात ना, तेव्हा याला हाफ डन पहिले काढतात आणि मग सगळे हाफ डन केलेले वडे परत तेलामध्ये घालून त्यांना फुल डन करतात, म्हणजे रंग हा समान येतो आणि व्यवस्थित वडे आतनं पण शिजतात। या रेसिपीने 8 ते 10 मैसूर बोंडे होतील। जास्ती करून टिफिन सेंटर्समध्ये याला सर्व करतात फल्ली चटणी आणि अल्लम चटणीसोबत। फल्ली चटणीची बिलकुल ऑथेंटिक परफेक्ट रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। मैसूर बोंड्याचं उरलेलं जे बॅटर आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। साधारणपणे 2 दिवस तुम्ही हे बॅटर वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून। पण या पद्धतीने मैसूर बोंडे एकदा तुम्ही बनवून बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो एकदम परफेक्ट बनतील। बोंडा तोडून दाखवतो आतलं टेक्स्चर बघा, किती स्पॉन्जी जाळीदार बनलेत हे बोंडे। कापसासारखा एकदम नरम आहे हा आतनं बोंडा। चटणीत बुडवल्यानंतर पूर्ण चटणी सोक करून घेतो। हीच आहे मैसूर बोंडा खाण्याची असली पद्धत। तुम्हाला जर मैसूर बोंडे आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।